श्रीमद भगवद्गीता. भगवद्गीतेवरील मराठी भाषेतील सर्वोत्तम टीका म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. प्रस्तुत प्रकरण चाललेलं आहे ज्ञानाचं. ज्याच्या साह्याने वस्तूचा बोध होतो त्याला ज्ञान असं. वस्तू आत्मा वस्तू परमात्मा ईशे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानास्तव. परमात्मा ही अशी वस्तू आहे की जी ज्ञानाने अनुभूतीला येते. प्रकाशाच्या साह्याने डोळ्यांच्या माध्यमातून आपण वस्तूला पाहतो, पण त्याचं ज्ञान त्याचं स्वरूप समजून हे ज्ञानाने येते. जे ज्ञान परमात्मा वस्तूला दाखवतं, परमात्मा वस्तूचा बोध करून देतं. सगळ्या सृष्टीमध्ये परमात्म्याचीच व्याप्ती आहे. म्हणून ज्याप्रमाणे आरशामध्ये पाहू गेलो असताना आरसा न दिसता आरशामध्ये आपण स्वतःलाच पाहतो. जर दृष्टी असेल तर आंधळ्याला आरशाचा उपयोग नाही, कारण दृष्टीच नसते. तसं गुरुकृपेने ज्ञानदृष्टी प्राप्त झाली असताना सगळ्या वस्तूंच्या मध्ये आत्मदर्शन ज्या ज्ञानाने घडतं ते सात्विक ज्ञान. आणि ज्या वस्तूमध्ये परमात्म्याचं दर्शन घडायचं त्या परमात्म्याचं दर्शन न घडता फक्त वस्तूंचंच दर्शन, फक्त व्यक्तींचंच दर्शन घडतं. मायेचं कार्य असणारं फक्त नाम आणि रूपच दिसतं. विविध नामरूपात्मक वस्तूंच्याकडे दृष्टिक्षेप टाकला असताना त्या वस्तूच दिसतात, त्या वस्तूंचं अधिष्ठान दिसत. विविध भिन्न भिन्न उपाधीच दिसत आहे, त्यामध्ये उपहित असणारं चैतन्य दिसत. अर्थात ज्या ज्ञानाने परमात्म वस्तू न दिसता भौतिक वस्तू दिसतात, बाहेरचं दिसत, आतलं दिसत नाही. समजून घेताना आपण दृष्टांत पाहिजे, त्याची पुनरावृत्ती प्रशस्त वाटतं. आणि ते ह्यासाठी की सोनोग्राफी असेल, एक्सरे असेल किंवा आणखी काही आधुनिक मेडिकल जे इन्स्ट्रुमेंट्स असतील त्यांनी फक्त आतलं डायरेक्ट हाडं दिसतात. बाकीची त्वचेवरचे कपडे, कपड्यावर शरीरावर धारण केलेले विविध अलंकार ह्यापैकी काही दिसत नाही. तसं सात्विक ज्ञानाला काही दिसत नाही, त्या सगळ्यांच्या मध्ये असणारं अधिष्ठान मात्र दिसत. आणि साधा जो कॅमेरा असतो मोबाईल मधला किंवा कॅमेरा,
त्यातला फक्त बाहेरचे फोटोज दिसतात, आतलं काही दिसत नाही. तसं राजस ज्ञानाला फक्त बाहेरच्या उपाधी दिसतात, नामरूपात, जे की मायेचं कार्य. परंतु ह्या मिथ्या अध्याशिक वस्तूंना अधिष्ठान ज्या तत्वाचं आहे ते तत्व मात्र काही राजस ज्ञानाला दिसत. ज्ञान एकच आहे. परमात्मा वस्तू दिसते, ते सात्विक ज्ञान. मायेचं कार्य असणाऱ्या नामरूपात वस्तू दिसतात, ते राजस. आणि तामस ज्ञान आणखी ह्यापेक्षा वेगळ्या असतो. त्याला ज्ञान तरी कसं म्हणावं, असा प्रश्न भगवंतानीच उत्थापित केला आहे. म्हणजे जे ज्ञान प्रमाणशून्य आहे, जे ज्ञान युक्तिशून्य आहे, त्याला योग्य हेतू नाही, म्हणून त्या ज्ञानाच्या संबंधाने भगवंत म्हणतात अहेतुकम. त्याला योग्य हेतू नाही, त्या ज्ञानाला योग्य प्रमाण नाही. असं जे ज्ञान आहे ते ज्ञान एकस्मिन कार्य कृत्स्नवत सक्त. एक तर ते ज्ञान प्रमाणशून्य आहे, युक्तिशून्य आहेत, आणि कोणत्या तरी एखाद्या विशिष्ट छोट्या कार्यामध्ये मनुष्य आसक्त झालेला असतो. एकस्मिन कार्य सक्त, एका विशिष्ट कार्याला मध्ये चिटकून राहणं आणि त्या कार्यालाच कृत्स्नवत, त्यालाच कृत्स्नवत सक्तम, त्याला संपूर्ण आहेत असं समजून त्यामध्ये आसक्त असत. एक तर ते प्रमाणशून्य, युक्तिशून्य, आणि संपूर्ण कार्याचा एक जो भाग असतो त्या भागाच्या ठिकाणी आसक्त होऊन त्यालाच पूर्ण मान. एखाद्या मोटरसायकललाच च्या छोटाच्या स्क्रूलाच आसक्त होऊन त्यालाच मोटरसायकल मान. आणि त्यामध्ये वास्तवता नसणं, परमार्थ तत्वाचा पूर्णपणे अस्वीकार असतो. अतत्वार्थवत, अतत्वार्थवत, तिथे तत्वार्थाचा स्वीकार केला जात नाही, परमात्म्याचा स्वीकार केला जात नाही, चैतन्याचा स्वीकार केला जात नाही. कारण हे मुळातच अल्पबुद्धीचे असतात. अतत्वार्थवत अल्पम, परमार्थ विषयाच्या विषयी ते अत्यंत अल्प असतात. अतत्वार्थवत अल्पम, अशा ज्ञानाला तामस ज्ञान असं म्हणतात. म्हणजे ते ज्ञान अतत्वार्थवत आहे, ते ज्ञान अल्प आहे. ज्या ज्ञानाला प्रमाण आणि युक्ती नाही, एका विशिष्ट कार्याच्या ठिकाणी आसक्त होऊन त्यालाच मोठं कार्य, त्याला संपूर्ण कार्य समजणं, अशी विचारधारा ज्या ज्ञानातून उदयाला येते त्या ज्ञानाला तामस ज्ञान, तामस समुदाहृतम. असे ज्ञान जगामध्ये खूप आहेत. असे माणसं, ज्ञान म्हणजे अशा ज्ञानाने युक्त असणारे माणसं खूप आहेत. शास्त्राने ह्या ज्ञानाला ज्ञान म्हटलंच नाही, त्यांना प्राधान्य दिलं. पण तामस ज्ञानाचा मोठा वर्ग ह्या जगामध्ये वापर,
त्यांची मेजॉरिटी खूप मोठी. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यासाठी दिलेले विशेषण मर्मभेदक आणि हास्यास्पद पद्धता दाखवणारे. पण आता मागच्या क्रमाने ते ज्ञानाच्या गणनेमध्ये घ्यावं लागत असल्यामुळे गुणांच्या दृष्टीनुसार त्याला तामस ज्ञान असं म्हणतात. तरी किरटी जे ज्ञान हिंडे विधीचेने वस्त्रहीन श्रुती पाठीमोरी नग्न म्हणून. हे किरीटी नाम अर्जुना, जे ज्ञान विधीचेनी वस्त्रहीन हिंडे, त्या ज्ञानाला वस्त्रविरहित नग्न ज्ञान असं कसं आहे म्हटलं ते, विधीचेनी वस्त्रहीने हिंडे. शास्त्राने जी गोष्ट करावी म्हणून सांगितली त्याला विधी असत, आणि करू नये म्हणून जे सांगितलं त्याला निषेध असत. विधी आणि निषेध. काही माणसं बोलायला अतिशय हुशार असतात. असं वाटतं की हा प्रत्यक्ष वाचस्पतीच बोलतो की काय. परंतु वैयक्तिक जीवनामध्ये जर पाहिलं तर शास्त्राचे कोणतेच नियम मानत नसेल तर त्याला असं म्हणतात विधीचेनी वस्त्रे हीन. शास्त्राने जी विधी सांगितली आहे मानवी मनाच्या दृष्टीने, बुद्धीच्या दृष्टीने, शरीराच्या दृष्टीने, काही विधी निषेध सांगितला आहे. परंतु विधी, शास्त्र विधी ज्याला मान्यच नाही. मग शास्त्र विधी मान्य नसणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी ज्ञान असतं की नाही? असतं ना. माऊली म्हणतात जे ज्ञान विधीचेनी वस्त्रेहीन हिंडे. जे ज्ञान आहे हे ज्ञान ज्याच्या आश्रयाने राहतं असा व्यक्ती शास्त्र नियमाचं पालन न करता शास्त्र नियमाचं उल्लंघन करतो. शास्त्र मान्यता हेच एक प्रकारचं वस्त्र. शास्त्राचे विचार, शास्त्राचा आचार, विधी नियम हेच वस्त्र आहे. परंतु हे विधीचं वस्त्र फेकून देऊन जे ज्ञान अशा व्यक्तींच्या द्वारे समाजामध्ये मांडलं जात असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे ज्ञान हिंडे. असं ज्ञान हिंडे म्हणजे असा तमोगुणाने युक्त माणसं जेव्हा समाजामध्ये हिंडतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रुती पाठीमोरी नग्न म्हणून तयार. श्रुतीने, वेदाने त्या ज्ञानाला नग्न म्हणून तिरस्कृत केलेला आहे, दुर्लक्षित केलेला आहे. आपणही सुद्धा समाजामध्ये पर्सनल लेवलवरती कोणतेही नियम न पाळता बौद्धिक विचारांची जिम्नॅस्टिक जो करत असेल तर त्या ज्ञानाचा स्वीकार तरी का म्हणून. शास्त्र विधीचं पालन व त्याच्याकडे नतमस्तक, त्यांच्या चरणारविंदी आपलं मस्तक, त्यांच्या पायावरती आपलं डोकं. कारण शास्त्र विधीप्रमाणे वागून मग तो बोलत असतो. तिथे काहीही खायचं, काहीही प्यायचं, काहीही बोलायचं, काहीही करायचं, आणि मग चर्चा मात्र पंडितासारखी करायची. शास्त्राने अशा व्यक्तीचं ज्ञानाला नग्न ज्ञान आणि त्याला पाठीमोर केलं आहे. पाठीमोरी केलं म्हणजे त्याला दुर्लक्षित केलं आहे, मान्यता दिली नाही. म्हणून अशा व्यक्तींच्या ज्ञानाचाही फार आपण कौतुक करू नये. पण शास्त्राचं
आचरण करणारा एखादा महापुरुष थोडासा जरी ज्ञानी असलो तरी ज्ञान ज्ञान कमी जास्त नसतं. ज्ञान मी आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे असं ज्ञान हे एकच आहे. आणि तो परमात्मा सर्वांना व्यापून आहे आणि जो सर्वांना व्यापून आहे, सर्वांना व्यापून आहे. ज्ञानामुळे होत असेल ते ज्ञान निंदेचे विटाळवरी बोळविले येरीही शास्त्र बटी करी. दुसरा श्रुतीचा जो अर्थ आहे त्या श्रुतीच्या अर्थाला अनुसरून जे इतर शास्त्र आहे त्या शास्त्रकारांनी त्या शास्त्रांनी काय केलं आहे, जे निंदेचे विटाळवरी असे जे विधीचे, जे म्हणजे ज्या ज्ञानाला विधीचं वस्त्र नाही ते ज्ञान निंद्य आहे. ते स्वीकार्य नाहीत, त्याज्य आहेत म्हणून विटाळवरी. त्या विधिनिषेधाचा ज्याला काही मान्यता नाही असं विटाळलेलं ज्ञान म्हणाय, विटाळवरी विटाळलेलं ज्ञान म्हणायचं, निंदनीय ज्ञान ज्ञान म्हणायचं असं शास्त्रकाराने ठरवलं. मग अशा ज्ञानाला काय करायचं? म्लेंछ धर्माच्या डोंगरी बोळविलेसे. अशा ज्ञानाला म्लेंछ धर्म शब्दाचा अर्थ आहे सनातन वैदिक धर्माच्या नियमाचं अनुसरण न करणारे जे विचार आहेत त्या विचाराचं अनुसरण करणाऱ्या धर्माला म्लेंछ धर्म असं. आणि असे म्लेंछ धर्म वैदिक सनातन संस्कृती स्वीकारत नाही. जणू त्यांना डोंगरी बोळविलेसे, हद्दपार करून दिलं डोंगरावर. कुठं हद्दपार करून दिलं? जे शास्त्र विधी नियमाचं अनुसरण करत नाही, कसंही वागतात आणि कसंही वागणं हाच त्यांचा धर्म. मग त्या धर्माला काय म्हणायचं माऊलींच्या भाषेमध्ये? म्लेंछ धर्म. अशा म्लेंछ धर्माच्या डोंगरावर अशा माणसांना पाठवून द्यायचं, म्हणजे अशा तामसी ज्ञान. तुम्ही त्यांना सांगा बाबा, आम्हाला हे ज्ञान सांगू नका. तुमचं बोलणं अतिशय सुंदर आहे, दिसायला तार्किकही वाटतं, लॉजिकल वाटतं, पण त्या ज्ञानाचा आणि त्या व्यक्तींचाही स्वीकार करू. त्यांना पाठवून द्यावं. कुठे? डोंगरी बोळविलेसे. बोळवण करणं म्हणजे पाठवून देणं. कुठं पाठवून देणं? डोंगरी बोळविलेसे, डोंगरावरती सोडून द्या. कोणाच्या मध्ये सोडून द्यावं? म्लेंछ धर्माच्या डोंगरी बोळविलेसे. जे लोक करू नये ते करतात, खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पितात, अशा लोकांच्या ठिकाणी तू जाऊन सांग काय सांगायचं. आम्हाला नको सांग. त्याचा फुकटचा सल्ला, काउन्सिलिंग नकोया. म्हणून जी साधू महात्मे असतात ना, ते पहिल्यांदाच लिहून देतात, हमें उपदेश मत करना, जो कुछ कहना है लोगों को कहो. हमें हमारे गुरु ने शास्त्र ने जो बात बताई है उसी के अनुसार हम चलते हैं भाई. आप ज्यादा मत बोलो, शांति शांति का स्वीकार करो भैया. इस तरह से वो बातें करते हैं महात्मा लोग. म्हणून अशा ज्ञानाला म्लेंछ धर्माच्या डोंगरी बोळविलेसे. शास्त्र निषिद्ध वागणाऱ्या लोकांच्या समूहाच्या डोंगरावरती अशा ज्ञानाला, म्हणजे अशा ज्ञानाने युक्त असणाऱ्या व्यक्तीला सोडून द्यावं. ते निंदनीय आहे, ते विटाळलेलं ज्ञान आहे.
ह्या तिसऱ्या श्लोकावरती माऊलींनी खूप ओवाळली. जे ज्ञान गायसे गुणग्राही तामसे, घेतले भोवे पिसे होवनिया. असं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे गुणरूपी गुणरूपी तामस ग्रहाने वेढलेलं ज्ञान आहे. गुणग्राही तामसे. तमगुणात्मक गुणग्रहाने युक्त असलेलं हे ज्ञान आहे. मग काय? पिसे होवनिया भोवे. यांचं ज्ञान शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पिसे होवनिया भोवे. पंच विषयाच्या म्हणजे प्रलोभनाने वेड झालेलं ज्ञान आहे. पिसे म्हणजे वेड. पिसे होवनिया वेड झालेलं ज्ञान काय आहे? भोवे. भोवे म्हणजे भोवती सारखं फिरत आहे. कशा भोवती फिरत आहे? शब्दाच्या, स्पर्शाच्या, रूपाच्या, रसाच्या, गंधाच्या भोवतीच हे ज्ञान फिरत. वेड होऊन भोवे. वेडे पिसे होऊनिया भोवे. वेड होऊन हे ज्ञान पंचविषयाच्या भोवती घिरट्या घालणार ज्ञान असतं. कारण तमोगुणरूपी ग्रहाने हे ज्ञान अधिकृत घेतलेलं आहे. अशा तमोगुणी माणसं भोगवादी असतात. त्यांना समाडील संबंध कशाला कशाला म्हणा. जे सोयरिके बाध नेणे, पदार्थी निषिध न म्हणे, निरविले जैसे सुने शून्यग्रामी. सोयरिके बाध नेणे म्हणजे त्यांना कोणत्या संबंधाची आडकाठी नाही, प्रतिबंध नाही. आपली आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे, मावशी आहे, आहे. त्यांना संबंधाचं सोयर सुतकच नाही. सगळे संबंध हे भोग्य म्हणून स्वीकार आणि कोणत्याच पदार्थांना ते निषिद्ध, प्रोहिबिटेड मानत नाही. पदार्थी निषेध नाही. हा पदार्थ त्याज्य आहे, अस्वीकार्य आहे. त्याला स्पर्श करू नये असं म्हणत नाही. पदार्थी निषेधन कोणताही पदार्थ स्वीकारायचाच अशी यांची. अशा ज्ञानाचं वर्णन करताना माऊली म्हणतात, शून्यग्रामी जैसे शून्यग्रामी सुने निरोविले. असं ज्ञान म्हणजे ज्या गावामध्ये एकही मनुष्य नाही, म्हणजे गाव आहे पण मनुष्य नाही, म्हणजे ओसाड आहे, निर्जन आहे. अशा ओसाड निर्जन गावामध्ये काय झालं म्हटले? सुने निरोविले. सुने शब्दाचा अर्थ आहे कुत्र. एखाद्या कुत्र्याला सोडून दिले एखाद्या गावात, ज्या गावात माणसंच नाही. मग काय? कुत्र जे भेटेल तिथे खाण्यासाठी काही भेटतं का काय? सारखं हिंडत राहत. त्याला फक्त पोटासाठी काहीतरी हवं आहे. मग ते कुत्र कसं कसं वर्तन करेल? ज्या गावामध्ये माणसं नाही पण कुत्र सोडून दिला, ते कुत्र कसं वागेल?
तया तोंडी जे नाडळे का खाता जेणे पोळे तेची एक वाळे एर घेची ते. तोंडी जे नाडळे ज्याच्या त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये जे काही मावणार नाही, तोंडी जे नाडळे, तोंडामध्ये जे मावणार नाही आणि खात असताना जे तोंडाला पोळेल, जेणे खाता पोळे, खात असताना तोंड पोळेल आणि तोंडात मावणार नाही, तेवढ्याच गोष्टी ते कुत्र टाकतं. त्याची एक वाळे मी टाकून देतो. बाकी जे असेल ते एर तेची घे, एर घेची ते, बाकी सगळंच घेत असत. जी गोष्ट तोंडात मावणार नाही आणि जी खाताना तोंड पोळेल तेवढंच घेत नाही, नाही तर सगळेच तसे. असे माणसं त्याच भोगाचा स्वीकार करत नाही जे आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे आणि जे खाल्यानंतर आपल्याला मृत्यू होईल, आपल्यालाच मारील असांचा स्वीकार करत, बाकी सगळ्यांचा. म्हणून त्यांची तुलना निर्जन गावातील कुत्र्याप्रमाणे केलेली आहे तमोगुणी ज्ञानाची. नाहीतर दुसरी उपमा माऊलीने दिली आहे उंदराची. उंदराची नाही, हा उंदराची. काही सोने चोरिता उंजेरून म्हणे थर विथरू नेणे मांस खायरू काळे गोरे. दोन उदाहरण दिले. उंदीराला एखादी वस्तू कुरतडून आपल्या बिळात नेण्याची सवय. समजा उंदराच्या ताब्यात सोनच मिळालं, उंदिरू सोने चोरिता, उंदराने सोनं चोर. पण सोनं चोर म्हणत नाही हे 22 कॅरेटचं आहे, 15 नंबरी आहे, शुद्ध आहे की अशुद्ध आहे. थर शुद्ध आहे, विथर अशुद्ध आहे, हिणकस आहे का शुद्ध आहे, असा विचार सोनं चोरणारा उंदीर करत नाही. जे भेटेल ते बिळात घेऊन जाण. तसं ही उंदरासारखी माणसं वस्तू दिसताना ही आपली आहे का परक्याची वस्तू, भोग्य आहे की अभोग्य आहे, काही पाहत नाही. जी दिसेल ती पकडायची घरात घेऊन जायची. हो हो घेऊन. किंवा दुसरा उदाहरण दिला, नेणे मांस खायरू काळे गोरे. मांस खायरू, मांस खाणारा. माऊलीने उल्लेख केला मांस खायरू, खायरू, मांस खाणारा काय करतो, काळे गोरे नेणे. हे मांस काळा आहे का गोरं आहे, बस तोंडात जात आहे ना, एवढाच विचार कर. कसा हे कुत्र्याचं उदाहरण दिलं, उंदराचं उदाहरण दिलं, मांस खाणाऱ्याचं उदाहरण. तिसरं अग्नीचं आणि कावळ्याचं पण उदाहरण. नाना माझी बोहरी कडसणी जेवी न करी का जित मेले न विचारी बैसता मासी. बोहरी शब्दाचा अर्थ आहे अग्नी. अग्नी किंवा ओणवा. वना माझी बोहरू कडसणी जेवी न करे. वनामध्ये की एकदा अग्नी लागला की तो अग्नी निवड करत नाही, तर तो अग्नी योग्य अयोग्यतेचा विचार करत. बोहरी, वना माझी बोहरी जेवी कडसणी न करी. जेवी वना माझी बोहरी कडसणी न करी.
एकदा की अरण्यामध्ये झाडांना आग लागली की मग ती आग, तो ओणावा, झाड पिंपळाचं आहे, आंब्याचं आहे, चिंचेचं आहे, वडाचं आहे की तुळशीचं आहे, अशी कडसणी, असा विचार, असा निवाडा करत जे येईल त्याला जाळून टाक. तशी तमोगुणी माणसं योग्य अयोग्य, सार असार, पवित्र अपवित्र याचा विचार नाही करता, न करता जे येईल ते आपल्या भोगाचं साधन आहे असं तशाप्रमाणे पुढचं उदाहरण दिलं आहे मासीच. जित का मेले बैसता मासी न विचारी. माशी जित का मेले मासी बैसता जित का मेले न विचारी. मासी एखाद्या ठिकाणी बसली, मग तो जिवंत आहे का मेला आहे असा कोणताही विचार करत नाही, कुठेही बसते. तसे हे माणसं कोणत्याही विषयाच्या मध्ये तोंड घालतात. भोग्य पदार्थ सगळ्या वस्तूंना भोग्य समजतात. मासी बसता जीत मेले न विचारी. बोहोरी वना माझी बोहोरी कडसने जेवी नका. पुढचा दृष्टांत दिला आहे का अगा वांता का वाढलिया, साजूक का सडलिया, विवेक कावळिया नाही जैसा. जैसा कावळिया विवेक नाही, ज्याप्रमाणे कावळ्याला योग्य अयोग्यतेचा विचार नाही, पवित्र अपवित्रतेचा विचार नाही, भक्ष अभक्षतेचा विचार नाही. ही एखाद्याने वांत उलटी केलेली आहे, नवीनच स्वयंपाक करून ताट वाढलेला आहे, अत्यंत ताजे पदार्थ आहे, विटलेले सडलेले पदार्थ, याचा कोणताही विचार न करता कावळा आपली चोच त्यामध्ये खुपसत असतो. मौलिक उदाहरण दिलं आहे, जैसा कावळिया विवेक नाही. तर म्हणजे माणसांचं उदाहरण दिलं, पण कावळ्याला पुढे केलं. जसे कावळ्याची प्रवृत्तीची माणसं, योग्य अयोग्य काही नाही. तैसे निषिद्ध सांडोणे द्यावे का विहित आधारे घ्यावे, हे विषयाची नावे नेण्याची जे त्याप्रमाणे जे तामस ज्ञानाने युक्त आहेत, ही गोष्ट निषिद्ध शास्त्राने सांगितली म्हणून सोडून द्या. ही गोष्ट शास्त्राने विधीपूर्वक सांगितली त्याचा आदराने स्वीकार कर. अशा विषयांच्या संबंधाने जे काही समजत नाही, विषयांची नावे नेण्याची, त्यांना फक्त विषय दिसतो, त्या पाठीमागे असणार शास्त्राची, संतांची, मोठ्या महापुरुषांची, आचार्यांची, ऋषीमुनींची वैचारिक भूमिका किंचितही त्यांना दिसत नाही. जे बघा मौलिक म्हणतात, जे तुले आडपडे दिठी ते तुले घ्यायची विषयासाठी, मग ते स्त्री द्रव्य वाटी शिष्णोदर. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन गोष्टी शिकतात. दृष्टी आडपडे, डोळ्याची दृष्टी ज्या ज्या वस्तूंच्या वरती पडते, डोळे उघडले आणि ज्याच्याकडे दृष्टी गेली, ज्या ज्या वस्तूंच्या ठिकाणी दृष्टी पडते, जेतुली दिठी आडपडे, जिथपर्यंत दृष्टी एखाद्या वस्तूच्या वर पडते
तेतुले विषयासाठी घ्यायची, बस तेवढं आपल्यासाठीच आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आपल्यासाठीच. ती वस्तू ना दृष्टी गेली माझी, ती वस्तू गेली ना माझी, तर ती कोणाच्या मालकीची आहे का, योग्य आहे का अयोग्य आहे याचा कोणताच विचार केला. बस मला हवे आहे, अशी भूमिका घेतली. मग दोन उदाहरण दिले आहे. मग ते स्त्री द्रव्य वाटी शिष्ण, द्रव्य पैसा वगैरे असेल तर उदरासाठी, आणि एखादी स्त्री दिसली तर शिक्षणासाठी. उलट क्रम सुद्धा लावू शकतो आपण. एका वेळेस आता आपण स्त्री घेऊ शकतो किंवा पुरुष घेऊ शकतो, कोणी घेऊ शकतो. तीर्थ हे भाग उदकी नाही सनोळक, तृषा ओळे तेची सुख वाचोनी. तीर्थ हे भाग सनोळख उदकी नाही, तृषा ओळे तेची सुख वाचोनी. तृषा म्हणजे तहान. पाणी पिल्यानंतर तहान भागते, पाणी पिल्यानंतर बरं वाटतं, सुख वाटतं. एवढाच विचार करतात, एवढ्या विचारा वाचून जे आपण पिलो आहे ते गंगेचं पाणी तीर्थ आहे त्या एखाद्या तलावाचं पाणी अतीर्थ आहे, या संबंधाची ते भाषाच जाणत नाही. कारण त्यांना चांगल्या वाईटाची परीक्षा करायची नसते. बस तहान शांत झाली ना, कुठले पाणी असतं. एखाद्या बाटलीतले पाणी पितात, तहान भागते ना. तयाची परी खाद्य खाद्य न म्हणे निंद्या, निंद्य तोंडा आवडे मेद्य ऐसाची. त्यांचं ज्ञान समोर एखादा पदार्थ आला, हे भक्ष्य आहे, खाद्य आहे, अखाद्य अभक्ष्य आहे. पेय आहे का अपेय आहे, शास्त्राने त्याची निंदा केली आहे का अनिंदा केली आहे, त्याचा कोणताही विचार करत. जे तोंडाला आवडेल ते पवित्र आहे असं ते मानत असतात. तोंडा आवडे ते मेद्य ऐसाची बोल. त्यांचं ज्ञान जिभेला चांगलं वाटलं ना, सर्वोत्कृष्ट बेस्ट. अरे पण आपल्याला देवाने बुद्धी दिली आहे, विवेक दिला आहे, निर्णय करण्याची क्षमता दिली, आणि कसा विचार करावा शास्त्राने ठरवून दिली. परंतु कोणताही पदार्थ रूप पाहिला का डोळ्यासाठी, स्पर्श पाहिला की त्वचेसाठी, रस पाहिला की जिभेसाठी, गंध पाहिला का नाकासाठी, त्या त्या इंद्रियांचा ते तो विषय पाहिला की त्या इंद्रियांच्या साठीच आहे, मग तो कोणाच्या मालकीचा आहे काही विचार केला. स्त्री जात जे तुके तुझे तुझे त्वचेंद्रियेची ओळखे, ती विषयी सोयरेखे एकची बोध. एखादा जर पुरुष असेल तर राजसिक तामसिक असेल तर ती माझ्या त्वगेंद्रियाचाच विषय भोग्य आहे एवढंच पाहत. मग हा व्यवहार करताना आई वडील भाऊ, देह संबंध आणि देह संबंधाचे जे काही संबंध आहेत, रिलेशन, त्या संबंधी याची काय धारणा असते अशा तामसी लोक. तामसी लोक आपल्या आई वडील भाऊ काका संबंधी यांना कोणी ओळखत, यांना ते ओळखत नाही. मग कोणला ओळख, जे स्वार्थी उपकारे तयाची नाम सोय. ज्या ज्या लोकांच्याकडनं आपला स्वार्थ पूर्ण होत राहील
त्यांनाच ते आमचे सोयरे समजतात. पण ज्यांच्याकडनं स्वार्थ पूर्ण होत नसेल आपला, मग ते आई वडिलांना आई वडील म्हणत नाही, भावाला भाऊ नाही. कोणताही संबंध मानत, देह संबंध जे ज्ञानी नसरे, ज्यांच्या ज्ञानामध्ये देहाच्या संबंधाने असणारे संबंध मानतच नाही. मग कशाने मानतात? जे पैसे देतील, ज्यांचा स्वार्थ त्यांच्याकडनं पूर्ण होईल, असेच फक्त नाते. कशाप्रमाणे हे जगणं आहे? मृत्यूचे अघवेची अन्न, आगी अघवेची इंधन, तैसे जगचे आपुले धन तामस ज्ञान. मृत्यूला सगळ्यांचा प्राणहरण करणं हे त्याचं अन्न आहे. जगत ज्याचं भक्ष्य आहे. अग्नीला सर्व पदार्थ हे आपलं इंधन आहे. काही टाका, इंधन. तैसे जगाची आपुले धन तामस. तामसी लोकांना जगाचं धन हेच आपलं धन आहे, म्हणून तर मोठमोठे भ्रष्टाचार करतात. यांच्याकडे, अशा लोकांच्याकडे किती धन, किती जमिनी, किती प्रॉपर्टी असतात, यांनाच माहिती असत. असो, तोही आपला फार विचार, पण विचार नाही म्हणून पण अशी माणसं आपल्याला दिसतात. आणखी बराच विचार आहे, शेष विचार राहिलेला तवगुण.